नमस्कार. लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोण या विशेष कार्यक्रमामध्ये मी भक्ती बिसुरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातले जे महत्वाचे नेते आहेत, जे राज्यामध्ये देशामध्ये सक्रिय आहेत, राज्याचं नेतृत्व करतात, त्यांची राज्यातल्या राजकारणाकडे सद्यस्थितीकडे पाहण्याची भूमिका काय आहे, ते कुठल्या दृष्टिकोनातून या राजकारणाकडे बघतात, त्याचा आढावा घेण्यासाठी, त्यावरती एक नजर टाकण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन लोकसत्तातर्फे केलं जातं. आजच्या पाहुण्या आहेत सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सहप्रायोजक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. कार्यक्रमाची सूत्र मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याकडे सोपवते. अलीकडे महाराष्ट्रात असा प्रसंग घडलाय की देवधर्म घरातच असायला हवेत असे मानणारे तुमचे वडील त्यांचीच अधार्मिकता किंवा काय म्हणतात त्याला सर्व धर्म समभाव दृष्टी असेल किंवा निरीश्वरवाद असेल, हाच चर्चेचा विषय बनला. त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरं सांगू, मला असं वाटतं की म्हणजे मी स्वतः त्याचा काही ते बोलण्याचा मला काही फरक पडत नाही, कारण का मला असं वाटतं की लोक बोलत राहतात, प्रत्येकाचं एक मत असतं. आणि ते इतकं म्हणजे मला हसूही एका गोष्टीचं आलं की म्हणजे माझे वडील हे अजिबातच मंदिरात जात नाही हेही खरं नाही, पण त्याचा गाजावाजाही त्यांनी केला. त्यांचं एक वैयक्तिक मत आहे. पण लोकांच्या भावना, म्हणजे मी तुम्हाला सोलापूरचं उदाहरण सांगते, हे तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण का सगळ्यांनाच असं वाटतं की माझे वडील कधीच मंदिरात जात नाही. ते का त्या मंदिरात गेले त्याची कारणाचं उत्तर माझ्याकडे नाही, कारण का मी विचारण्याच्या पण भानगडीत पडले नाही. आणि ते रिच्युअलिस्टिक ज्याला आपण म्हणतो, याच्यात ते फार काही आमचं कुटुंब, माझी आईच नसते, वडील दोघंही नसतात. पण त्याच्यामुळे मी खूप ती तुम्ही पण म्हणणार नाही, पण तुमच्या आधीची एक पिढी आणि नंतरची, मला असं वाटतं त्यांचे विचार फार प्रगल्भ होते. ती पिढी खूप मॅच्युअर होती आणि प्रगल्भ विचाराची होती. त्याच्यामुळे त्यांनी असल्या गोष्टींना फार वेळ विचारसाठी दिला नाही, कारण का ते देशबांधणीत इतके व्यस्त होते की त्यांना खरंच देशाचं प्रेम होतं, त्यांना खरंच देशामध्ये परिवर्तन करायचं होतं, त्यांना खरंच श्रद्धाही ठेवायची होती, पण अंधश्रद्धेची लढाई लढायची होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांना बाकीच्या ह्या विषयांना वेळच नव्हता. म्हणजे मी परवा सोलापूरला गेले होते आणि तिथे गेल्यावर सिद्धेश्वर मंदिराचं काम खूप चांगलं चाललंय, तर मला त्यांनी बोलवलं, मी राजी खुशी गेले तिथे. आणि मी सिद्धेश्वर मंदिराला गेल्यानंतर तिथले जे बघणारे आहेत ते मला म्हणाले, तुम्ही ना 10 वर्षापूर्वी आला होता. म्हटलं आले असतील. आमची चर्चा झाली त्या आठवणीची. आणि ते म्हणले ना, तुम्ही 2दा आला तुमच्या आयुष्यात, तुमचे बंधुराज पण 2दाच आले, पण तुमचे वडील अनेक वेळा आले. म्हणून माझे वडील इतक्या वेळा आले खरंच? ते म्हणले हो, ते इथले पालकमंत्री होते 72 सालामध्ये, तेव्हा ते यायचे इथे. आम्ही खूप चांगलं काम विकासाचं केलं आणि मुख्यमंत्री असताना 93 साली आम्ही त्यांना बोलवलं होतं. आणि इथे येऊन जे काय खोदकाम किंवा तिथे एक मोठं एक सिद्धेश्वर मंदिरच्या मागे खूप मोठी वॉटर आहे, तर त्या पाण्याचं सगळं काम पवार साहेबांनी आम्हाला 25 लाख रुपये तेव्हा दिले होते. आणि तेव्हा आम्ही खूप चांगलं काम केलं. तर आमची इच्छा आहे, ते 93ला आले, त्याच्यानंतर त्यांचं काय येणं झालंच नाही. परत घरी तुम्ही नक्की साहेबांना निरोप द्या की आम्ही त्यांची वाट बघतोय. म्हणजे पण आता बघा, आता ते 93 म्हणजे त्या माणसाचं म्हणणं आहे ते तेव्हाही आले, 72 मध्ये किती वेळा त्याचा हिशोब मी नाही मागितला, पण ते 2-3दा गेलेत. पण उगीच मग त्याचा फोटो, त्याची पब्लिसिटी ह्याच्यात नाही. आणि ते 93 साली गेले, त्याच्यानंतर आज 30 वर्षात नाही गेले, मान्य आहे. पण त्याचा कधी कोणी बाऊच केलं? तो कामातच इतकं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये कर्मयोगी म्हणतात, ती सगळीच पिढी, म्हणजे माझे वडील म्हणून नाही, पण ती सगळीच पिढी कर्मयोगी होती हो. ते शाळा बांध, कॉलेज बांध, हॉस्पिटल बांध, रस्ता बांध, एअरपोर्ट बांध, रेल्वे स्टेशन इम्प्रूव्ह कर, कुपोषण कमी कर, ह्याच्यात इतकी व्यस्त होती की त्याला ह्या बाकीच्या गोष्टींचा साठी वेळच नव्हता. माझं म्हणणं आहे, तुम्हाला जे काय करायचं ते जरूर करा, इट्स अ फ्री कंट्री, पण ते उंबरठ्याच्या बाहेर आलं की यू हॅव टू बी प्रोफेशनल. आणि दुसरं अकाउंटेबिलिटी, किंवा म्हणजे मला गंमत म्हणून, मला खरंच ट्रिव्हियलाइज नाही करायचंय, पण आता जे म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट केली पाहिजे, ती सगळी त्यांना येते का? यू हॅव टू प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच, यू टू लीड बाय एक्झाम्पल. मी तुम्हाला कधीच चॅलेंज नाही करणार हे सगळं म्हणायला, कारण का मला येत नाही. आणि मी मान्य करते, म्हणजे प्रांजळपणे मान्य करते की मला नाही येत हनुमान चालीसा म्हणायला. पण म्हणून मी तुम्हाला थांबवणार का नाही असं कधीच करणार. दॅट्स युअर पर्सनल चॉईस, दॅट इज नथिंग टू डू विथ माय पॉलिटिक्स.
मग हा 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 जर निकष लावायचा झाला तर मराठीसाठी भांडणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना हेही म्हणावं लागेल ना, तुम्ही घरामध्ये मराठी बोलता का, तुमची मुलं मराठी शिकता का? नाही नाही, हा तर मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे. माझं म्हणणं होतं की माझी जर मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असेल तर मी नाही तुम्हाला म्हणू शकत की तुमची मुलं मराठीत शिकत. त्याचं एकच उदाहरण, त्याचं नाव आर आर पाटील. सगळ्यांची मुलं आजकाल तर पुढच्या जाऊन आजकाल तर सगळ्यांची मुलं इंटरनॅशनल शाळेत पडतात. म्हणजे असं म्हणायचं का की तुमचा राज्याच्या, मी तरी राज्याच्या स्टेट बोर्ड हो. मध्ये शिकले, हा. माझी मुलं आयसीएससी मध्ये शिकली. मी कुठल्या तोंडाने तुम्हाला सांगणार की नाही नाही असं करा, तुमची मुलं मराठीतच शिकवा आणि स्टेट बोर्ड मध्ये शिकवा. तुम्ही मला उलटा प्रश्न विचारला पाहिजे की अहो सुप्रिया सुळे, तुमची मुलं कुठे शिकतात हो? हम्म. त्याच्यामुळे हा जो अकाउंटेबिलिटी, आणि मी तुम्हाला सांगू, तुम्हाला कदाचित हे थोडं कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट वाटेल माझा हा विचार, पण माझं म्हणणं आहे की राजकारण हा एक व्यवसाय किंवा एक ऑपॉर्च्युनिटी एका सेल्स किंवा शेअर्सची नाही आहे. हे सोशल वर्क आहे. तुम्हाला जर त्या पद्धतीने राहायचं असेल, वागायचं असेल, तर दुसऱ्या प्रोफेशन मध्ये जा. हे प्रोफेशन पॉलिसी मेकिंगचं आहे. तर तुम्ही पॉलिसीज बनवा ना चांगल्या. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर एखादं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते पॉलिसी लेव्हलला चर्चेला आणा. तुम्ही कोर्टात जाऊ शकता, त्याच्यावर एनजीओ मध्ये राज्याचा दौरा करा, राज्याच्या लोकांची मतं घ्या. मग तो कुठलाही विषय असू शकतो. पण ह्याच्यावर राज्यात चर्चा न करता माध्यमांचा त्याच्यासाठी वापर करून त्याची एक चर्चा घडवून आणणं, आणि खरंच त्या किती लोक त्या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्यांचा विचार करतात, हाही एक वेगळा विचार आहे. कारण का एंड ऑफ द वे मी 2 लोकांचं उदाहरण तुम्हाला आवर्जून देईन, कारण का ते मी पार्लमेंटमध्ये पाहिलेली उदाहरणं आहेत. एक तर माननीय कैलासवासी अरुण जेटली. म्हणजे दोन्ही उदाहरणं, दोन्ही लोक हयात नाहीयेत, पण हे रेकॉर्डवर आहे. अरुणजी आम्हाला नेहमी सांगायचे आणि ते रेकॉर्डवर पण बोललेले आहेत. जेव्हा संसदेत गोंधळ व्हायचा ना, ते म्हणायचे ते टीव्ही बंद करा म्हणजे सगळं बंद होईल, पार्लमेंट नीट चालेल, टीव्ही बंद करा आधी, हे बोलायचे. आणि मला अजून सुषमाजींचं भाषण आठवतंय. ते ह्याच्यावर बोलल्या होत्या लोकसभेत, जेव्हा त्या लीडर ऑफ ऑपोजिशन होत्या आणि एक महागाईवर चर्चा होती, आणि त्या म्हणल्या होत्या, प्रणबदा, आंकड़ों से पेट नहीं भरता, जब भूक लगती है ना तब धान लगता है. तेव्हा आम्ही सांगत होते आकडे, एवढं झालं तेवढं झालं. आणि मला अजून तो मुद्दा पटतो. तो सुषमाजींबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे, किंवा आज आम्ही तिथेच उभे आहोत जिथे सुषमाजी होत्या म्हणून अजिबात नाही, पण त्यांचं म्हणणंच हे खरंय. आणि या सगळ्या डिस्टर्बन्सचा देर इज, म्हणजे आपण आता कुठेतरी कोविड मधून बाहेर पडतोय, आणि बाहेर पडताना इकॉनॉमी थोडीशी हळूहळू या न्यू वर्ल्ड ऑर्डर, जो एक नवीन छान शब्द निघालाय, त्या नवीन न्यू वर्ल्ड ऑर्डर मध्ये कुठेतरी स्थिरावतोय. हे सगळे डिसरप्शन्स आपल्याला न झेपणार आहेत, आणि त्याचा कोणीच विचार करत नाही. म्हणजे तुमचं खरंच जर तुमच्या राज्यावर प्रेम असेल, तुमच्या जिल्ह्यावर प्रेम असेल, तुमच्या लोकांवर प्रेम असेल, तर कुठलाही माणूस असे कधीच वागणार नाही. म्हणजे मग तुमच्या विधानाचा अर्थ असा की हे जर सगळे कॅमेरे बंद करा, हा अतिशय खरंच म्हणजे आजही जर अरुण जेटली हयात असते आणि आजही त्यांचं जर हे मत असतं तर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पहिले बाजूला केलं असतं की कॅमेऱ्याशिवाय जगणार कसं वगैरे वगैरे. हा मुद्दा सोडून द्या. पण हे जर खरोखर तसं नसेल माध्यमांचं हे, तर हे असे थिल्लर विषय जे घेतले जातात, कोणाच्या तरी घरासमोर हनुमान चालीसा म्हणायचंय, कुठेतरी आणखी काहीतरी करायचंय, हे हे नसते आले असं वाटतंय तुम्हाला? नाही, माध्यमांवर कशाला उगाच ते माध्यमांवर कशाला आपण उगाच सगळं खापर फोडायचं. आपली अकाउंटेबिलिटी आपण घेतली पाहिजे ना. म्हणून मी म्हणले की आपण खासदार कशासाठी झालो किंवा आपण राजकारणात कशासाठी आलो याची क्लॅरिटी असावी. म्हणजे एखाद्याला भोंग्याचा विषय महत्वाचा वाटत असेल, दुसऱ्याला दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालीसा म्हणतात, तो त्यांचं मत आहे. मी राजकारणात त्याच्यासाठी नाही आले. मी राजकारणात आणि मी लोकसभा इलेक्शन कशाला लढते, कारण मला असं वाटतं की त्या पॉलिसी मेकिंग मध्ये आपलं फुल ना फुलाची पाकळी आणि आपल्या लोकांचा एक आवाज म्हणून मी तिथे जाते. आता दुसऱ्याच्या, एक तर मला थोडासा स्वभाव माझ्या आईसारखा आहे, त्याच्यामुळे मी दुसऱ्याच्या घरात डोकवायला जात नाही. मला दुसरीकडे बोलवल्याशिवाय मी कधी जात नाही, तेवढी स्वाभिमानी मी आहे की बोलवल्याशिवाय दुसऱ्याच्या दारात जात नाही मी. त्यामुळे तो आपला आता प्रत्येकाचा चॉईस आहे आता. आणि दुर्दैव आहे की मला एकाच गोष्टीचं वारंवार वाईट वाटतं की लोक, आणि मी एक फ्रटर्निटी म्हणून बोलते की बघा, एखादा पत्रकारांनी चांगलं वाईट केलं तर सगळे पत्रकार म्हणून आपण जसे बोलतो, बरोबर. लोक आधीच राजकारण्यांवर नाराज असतात, आणि हे सगळं बघून त्यांचा आमच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि आम्ही ह्याच्यासाठी निवडून आलोय का ह्याचंही आत्मचिंतन एक पूर्ण फ्रटर्निटी म्हणून आम्ही केलं पाहिजे. की हे आजकाल राज्यात किंवा देशात जे काही विषय चाललेले आहेत
ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोय का? हा प्रश्न मी म्हणजे शरदरावांनाही विचारलेला आहे, तुम्हालाही विचारतो की ते जेव्हा सक्रिय राजकारणामध्ये होते, बॅरिस्टर तारकुंडे होते, तर्कवीर लक्ष्मण शास्त्री जोशी होते, गोविंदराव तळवलकर होते, आता ते त्याच उत्साहाने राजकारण करतायत. ही माणसं नाहीयेत, ही बुद्धी परंपरा पण गेलेली आहे आणि एकदम पोराटोरांच्या कडून हे राजकारण सुरू आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. सगळ्यात उथळपणा एकंदर याच्यामध्ये आहे. तर त्यांना हे मानसिक स्वास्थ्य ठेवणं जमतं कसं, आणि तुम्ही कुठल्या उत्साहाने या राजकारणाकडे बघता? कारण हा एवढा मोठा प्रवास आहे ना. मी तुम्हाला खरं सांगू, मला अनेक वेळा असं वाटतं की काहीतरी चुकतंय कुठेतरी. म्हणजे मी आता जे राजकारण, समाजकारण म्हणणार नाही, महाराष्ट्रात अजूनही खूप चांगलं समाजकारण चाललेलं आहे. त्याच्यामुळे समाजकारणावर मी नाही बोलणार. पण राजकारणामध्ये मी ज्यासाठी आले, ते हे नक्कीच आहे. म्हणून मी लगेच कोणी माझ्या पुढे ठेवला, तर त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट होत नाही. एक तर माझं ह्यांच्या इतकं वाचन फार नाहीये. त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलला ह्याचा अभ्यास माझा खूप कमी असतो. कारण का मला माझ्या लोकसभा मतदारसंघातला कामं इतकी असतात की मी इतकी लर्नेड किंवा इतकं ग्रेट टाइम मॅनेजर नाहीये की पार्लमेंटचं पण काम बघू, माझं मतदारसंघ पण बघू आणि राज्यात कोण कोण काय बोललंय त्या सगळ्याच अकाउंटेबल ठेवलं. एवढा मला खरंच ग्रेट टाइम मॅनेजर मी नसल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी मला माहितीही नसतात. त्याच्यामुळे मी म्हणते बाबा मला माहिती नाही याच्यावर, आणि त्यातून मी प्रत्येक गोष्टीची तज्ञही नाहीये की सगळंच मला आयुष्याचं समजलं आणि प्रत्येक वेळेस माईक पुढे आला की आपल्याला त्याचं उत्तर दिलं पाहिजे एवढी हुशार मी नाहीये. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी माध्यमांना अनेक वेळा अतिशय विनम्रपणे सांगते की मी हे ऐकलेलं नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यावर मी बोलणं मला वाटतं संयुक्तिक राहणार नाही. आणि जो वेग असतो, आणि मला कधी कधी चॅनलच्या रिपोर्टर्सचंही वाईट वाटतं. कारण का तो त्या प्रेमाने नाही मला तो प्रश्न विचारत. त्याला त्या हेड ऑफिस मधून इतकं प्रेशर असतं आणि तो नंतर मला म्हणतो, ताई मला बाईट द्या हो, कारण का माझा हेड ऑफिस मधून मला फोन आलाय ते करावं. त्याच्यामुळे एक समाज म्हणून आपली ती गरज आहे का मार्केटची ती गरज आहे का हे समाजच सगळा बदललाय ह्याचा अनेक वेळा मी विचार करते. आणि मी आज जे राजकारण बघते ह्याच्यासाठी मी नक्कीच राहिली राजकारणामध्ये. मी राजकारणात जर माझ्या माध्यमातून माझ्या 25 लाख लोक जे मला मतदान करतात, सगळे मला नाही करत, पण ज्याच्या वतीने मी तिथे दिल्लीत उभी राहते, आणि राज्याचे देशाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर एक चर्चा घडून एक चांगली काहीतरी पॉलिसी ज्याच्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगलं परिवर्तन होईल, एवढ्यासाठीच मी राजकारणात आले. आय हॅव कम्प्लीट क्लॅरिटी. आणि ज्या दिवशी मला ते वाटेल की म्हणजे माझ्याकडे 2च रस्ते, इधर यू वॉक अवे फ्रॉम इट, की मला नाही हे पटत आहे की हे फारच चिखल चाललाय, मला नाही हे करायचं, किंवा मग लढत राहायचं की पुन्हा एकदा जे महाराष्ट्राचे आणि भारताचे संस्कार आहेत ते मग कितीही त्याला कष्ट करायला लागले की लोकांना कन्व्हिन्स करायचं की हे राजकारण नाही, तुम्ही आज जे चाललंय हे राजकारण नाही हो. आणि राजकारण म्हणजे काय सारखं सरकार पाडं नसतो, इलेक्शन जिंकणंही नसतं. 5 वर्षातून एकदाच यायचं असतं. एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्ष काम करायचं असतं. आणि मला दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की आज जे महाविकास आघाडीवर आरोप होत आहेत ह्याच्यात एकदा कोणीतरी आमच्या विरोधकांनी विचारावं ना, काय हो लसीकरण किती झालं, 3रा डोस किती लोकांना दिला, तुम्ही मास्क बंदी केली किंवा मुक्ती केली, त्या मुक्तीचा काय विचार केला, पुढे केसेसचं काय झालं, तुमच्या काळामध्ये किती नवीन शाळा आल्या, तुमच्या काळामध्ये किती नोकऱ्या आल्या. म्हणजे मला गंमत म्हणून मी त्यांना प्रेमाने आणि आदराने जब्बार काका म्हणते. मला असं आता वाटायला लागलं, मी जब्बार काकांच्या सिनेमावर म्हणजे त्यांच्यावर माझे खूप वाद विवाद चर्चा व्हायची. पण म्हणून मी म्हणाले की आधीची पिढी किती प्रगल्भ होती तुम्ही बघा. तुम्ही त्यांचे सगळे सिनेमा काढून बघा. कुणाची हिंमत आहे की ते सिनेमा आज लावावं. आज त्यांचे अर्धे सिनेमे लावले ना तर कोणीतरी जाऊन त्या थिएटरवर दगड मारते. बरोबर. मग तो समाज म्हणजे आम्ही कपड्यांनी मॉडर्न आहोत त्या 70च्या दशकातल्या नेत्यांपेक्षा. बरोबर. पण ते धोतर घालवतात, ते कुर्ता घालवतात, ते टोपी घालवतात, ते पण माझ्यापेक्षा आणि माझ्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त प्रगल्भ विचाराचे होते. मग असं काय झालंय, तंत्रज्ञान आमच्याकडे जास्त आहे, शिक्षण आमच्याकडे जास्त आहे. मग या शिक्षणामुळे कोणत्या मनोवृत्तीतून आपण बाहेर पडतो असा माझा एक भाबडा समज होता. मग तो खोल ठरला का? नाही, ते मला वाटतं शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात आहे. 9/11 जेव्हा घडलं
ते मारेकरी तर त्या उत्तम शिक्षण घेतलेले होते. त्याच्यामुळे शिक्षणाला मला असं वाटतं की फार महत्व अशा पद्धतीने दिलं जाणं दुर्दैवी आहे. पण याच्यात एक मला आता हे बोललाय, माझ्या मुलांना ऐकू देऊ नका तुमचं बोलणं. मला म्हणतील बघा गिरीश कुबेरच म्हणतात अभ्यास कशाला करायचा. आपली विधान म्हणजे नुसत्या शिक्षणामुळे माणसं चांगली होत नाहीत, मला एवढंच म्हणायचंय. बाकीच्या संस्काराची आणि सुबुद्धतेची जास्त गरज असते. याच्यातनं एक व्यक्तिगत मला असं विचारायचंय की आपली पिढी, माझ्या आधीची पिढी मी अप्रत्यक्षपणे बघितली, त्यांचे अनुभव वाचले, समजून घेतले, गोविंदराव तवळकरांसारख्या कडनं ते राजकारण सगळं समजून घेता आलं. त्याच्यानंतर तुम्ही गेली जवळपास 40-50 वर्ष मी बघतोय की महाराष्ट्रामध्ये काहीही घडलं की याच्यामध्ये पवार साहेबांचा हात आहे. हा म्हणजे तर एक म्हणजे राजकीय व्यक्ती म्हणून सोडून द्या, पण एक त्यांची मुलगी म्हणून तुम्ही ह्या सगळ्याकडे कसे बघता? तुमची प्रतिक्रिया काय असते की काय नक्की आपल्या वडिलांविषयी असं काय नक्की मुद्दा काय? मी तुम्हाला खरं सांगू म्हणजे हे कुणालाच खरं वाटणार नाही. पण आमच्या घरात सगळ्यांचा असा एक समज आहे की डायनिंग टेबलवर आम्ही फक्त राजकारणच बोलतो. वी आर अ नॉर्मल फॅमिली. तुम्ही तुमच्या बायकोशी आणि मुलीशी जसं बोलता ना, तसेच माझे वडील बोलतात. आणि तुमची मुलगी तुमच्याशी कशी बोलते तशीच मी माझ्या वडिलांशी बोलते. आणि तुमची बायको कधीतरी तुम्हाला काहीतरी बोलत असेल जे फारसं तुम्हाला आवडत नसेल, तशीच माझी आई वागते. त्याच्यामुळे आमच्याबद्दल एक गैरसमज आहे की ही फॅमिली 24 तास फक्त राजकारणात काहीतरी, म्हणजे मला असं वाटतं की तुमचा भाग्यावर विश्वास नाही मला माहिती आहे, पण हिम्मत करून बोलते की उसके भाग्य में ही लिखा है. दुसरं काही लॉजिकच नाहीये. ही इज अ 24/7 पॉलिटिशियन. त्याच्यात काय वादच नाही. म्हणजे ते ओल्ड आणि ती जी जनरेशन होती ज्याच्यात मुलायमसिंगजी होते, लालूजी होते, पवार साहेब आहेत किंवा करुणानिधी, ती जी पूर्ण जनरेशन आहे ती 24/7 पॉलिटिशियन आहे. म्हणजे ते उठता झोपता त्यांना राजकारणाच्या बाहेर काही आयुष्यच नव्हतं, आजही नाहीये. म्हणजे लालूजी जरी तब्येत कमी जास्त असली तरी त्यांचं तेच चाललं असतं कधी भेटायला गेलं तर. करुणानिधीजी तसेच होते, मुलायमसिंगजी तसेच आहेत. त्याच्यामुळे तो एक काळ होता ज्याच्यात हे लोक करत राहिले त्यांच्या त्यांच्या परीने. आणि ह्यांचं भाग्य की ते स्वतःला इतके वर्ष रेलेव्हंट ठेवू शकले राजकारणात. हा खूपच मुद्दा महत्वाचा आहे. त्यांचं भाग्य वगैरे हे सगळं तुम्ही म्हणालात. त्यांचा एक गुण तुमच्याकडे दिसतोय, सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असणं, अनेकांशी संवाद असणं, म्हणजे संसदेमध्ये सुद्धा तुमचा वावर तसाच असतो. तर हे सगळं आता कमी होत चाललंय. विरोधक हा तुमचा शत्रू आहे, ही जर राजकीय नीती असेल तर तुम्ही स्वतःला कालबाह्य वाटावं अशी परिस्थिती आहे असं वाटत नाही का? मी माझ्याकडून प्रयत्न करते. आय कॅन कंट्रोल व्हॉट आय डू, आय कॅन कंट्रोल व्हॉट अदर्स कॅन डू. आणि मला असं वाटतं राजकारण जरी बदलत असलं तरी आपण आपल्या मताशी ठाम असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं डायलॉग शिवाय दुसरा काही मार्गच नाही. आणि एखाद्या संघटनेत जर ते कल्चर बदलत असेल तर ठीक आहे. आणि माझा स्वतःचा मी अनेक वेळा हे उदाहरण देते की सलमान खान हा खूप चांगला ऍक्टर आहे. तो 300 कोटी रुपये कमवतो एका पिक्चरमध्ये. आनंद आहे, गुड लक टू हिम. पण नसरुद्दीन शाही उत्तम कलाकार आहे आणि ते 1ही कोटी रुपये कमवत नाही. पण ऍक्टिंग मध्ये असं साधारणपणे जर तुम्ही एक वोट घेतलं तर अर्थातच नसरुद्दीन शाह खूप थोर ऍक्टर आहे. त्याच्यामुळे 300 कोटी रुपये कमवले म्हणजे तो थोर ऍक्टर होत नाही. त्याच्यामुळे काय पैशा किंवा सत्ता आलीच म्हणून काय सगळं आलबेल आहे असं मला अनेक वेळा वाटत नाही. आणि त्याच्यात काही आमच्याही चुका असतील की आज जे देशात वातावरण आहे त्याची अकाउंटेबिलिटी विरोधक म्हणून आम्ही थोडी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मी सगळं की ते खूपच चांगले आहेत म्हणून ते निवडून येतात ह्याच्यावर माझा विश्वास नाही. कदाचित आणि निवडून येतात म्हणून त्यांना खूप चांगलं म्हणावं असंही नाही. असंही नाही. ऍब्सोल्युटली. पण मग हे विद्वेषाचं वातावरण हे कुठल्या पातळीपर्यंत जाईल आणि सहन तुम्हाला होऊ शकेल असं वाटतं? हे बघा, अतिशय सहनशील ह्या राज्यातला सगळ्यात मोठा नेता, त्याचं नाव कैलासवासी यशवंतराव चव्हाण. तर त्यांचं नाव घेऊन आम्ही राजकारण आणि समाजकारण करत असलो तर आम्हाला सहन करायला शिकलंच पाहिजे. आता राष्ट्रवादी व्यापक चर्चेवर राष्ट्रवादीच्या मुद्द्याकडे यायला हवं. राष्ट्रवादी अजूनही मोठ्या शहरांपुरतीच त्याच्यामध्ये जम बसलेला नाही. अजूनही तो ग्रामीण पक्ष असाच तो पाहिला जातो.
काय त्याच्यामध्ये म्हणजे ग्रामीण तोंडवळा हा ठरवून ठेवला गेलेला आहे का नाही जमलेलं? काय कारण असू शकतात? नाही, असं कसं होतं, आता पुण्याला आहे, पिंपरी चिंचवडला आहे, आमच्याकडे नवी मुंबई होतं, त्याच्यामुळे पूर्णपणे नाहीच असं नाही म्हणता येणार. पण अनेक वेळा लोकांना असं वाटतं की हा पक्ष जास्त ग्रामीण भागातला आहे आणि कदाचित मेन इम्पॅक्ट म्हणजे पुण्यात तर हा एक मोठं महत्वाचं शहर आहे. आम्ही नाशिकमध्ये आमचा प्रेझेन्स आहे, जळगावमध्ये आमचा शहरात प्रेझेन्स आहे. पण मुंबई सारख्या शहराला जेवढी मेहनत करायला पाहिजे किंवा कष्ट करायला पाहिजे तेवढा आम्ही वेळ मुंबईला नाही दिले. म्हणजे मुंबई एक बाजूला सोडून संपूर्ण राज्यात आज तुम्ही जर बघितला तर तो पक्ष वाढतो, याच्यात काही वाद नाही. पण मुंबई शहर, कारण का शेवटी अर्बन ज्याला म्हणतो की किती बाकीची शहरं अर्बन हो, झाली, हो. व्हिजिबिलिटीसाठी मुंबई इज द कॉन्टॅक्ट पॉइंट. त्याच्यामुळे आम्ही एवढी मेहनत मुंबईसाठी नाही घेतली, हे मी कबूल करते. आणि मग जेव्हा पक्षाचा तोंडवळा येतो तेव्हा तुमच्या पक्षावरती असा आरोप केला जातो की राष्ट्रवादी हा पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या नेत्यांची एक मोठ आहे, पक्ष म्हणून असे काही अस्तित्वात नाही, असं एक टीकेचा भाग होतो. हो, असं होऊ शकतं की असा का नाही तुम्ही उलटा विचार करत की प्रत्येक नेत्याला तेवढी स्वायत्तता दिली जाते पक्षामध्ये? तोही एक दुसरा बघण्याचा आहे ना, की आम्ही उगाच मायक्रो मॅनेज करत नाही. एखादा नेता मोठा होत असेल तर आम्हाला आनंद आहे त्याचा. देयर इज नो इन्सिक्युरिटी ऑन द टॉप. कारण का अनेक वेळा टॉप हेवी पक्ष असतात आणि खाली काहीच नसतं. जितके इनकॉम्पिटंट लोक तेवढा त्यांना आनंद असतो आणि ते मी दिल्लीत फार जवळून पाहते, की जे कॉम्पिटंट लोक आहेत त्यांना मागे ठेवलंय आणि जे त्यांच्या ऐकण्यातले आहेत त्यांना खूप महत्वाच्या निर्णयाच्या ठिकाणी दिलेलं आहे. ते किती निर्णय घेतात हा भाग वेगळा, पण एक आपल्याला असं वाटतं की नाही नाही ह्यांना म्हणजे निर्णय सही तरी त्यांची चालते, बाकीचं त्यांच्याकडून नाही चालत. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे की टॉप हेवी पक्ष नसून दुसरा कुठला पक्ष आहे तुम्हाला असं वाटतं देशामध्ये, राज्यामध्ये, किंवा जिथे एक जर 5-10 नेते काढायचे जे चांगली म्हणजे निवडून येऊ शकतात किंवा एक सरकारमध्ये त्यांना खूप अनुभव आहे, ज्याला गुड गव्हर्नन्स म्हणतो, असा दुसऱ्या कुठल्या पक्षात आहे? आणि साधारण सगळे आजकाल टॉप हेवी पक्ष व्हायला लागले आणि जो सगळ्यात टॉप हेवी पक्ष नव्हता, जो आमच्याही खरं जास्ती डेमोक्रॅटिक व्हॅल्यूजचा होता, तो आता या देशातला सगळ्यात टॉप हेवी पक्ष झाला, ज्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. कारण का मला त्या पक्षाबद्दल प्रचंड आदर होता की काही झालं तरी ते मताशी ठाम असायचे. तुम्ही भाजपविषयी म्हणताय किंवा काँग्रेस विषयी म्हणताय? भाजप हे नाकारता येणार नाही. तुम्ही टॉप हेवी आणि असे हे शब्द वापरलेत. नाही, मला असं नाही वाटत. काँग्रेसबद्दल मी इतकं तुम्हाला का नाही म्हणणार, काँग्रेसमध्ये अनेक मोठे नेते येऊन गेले. कदाचित त्यांचे काय मतभेद झाले असतील लीडरशिप बरोबर दिल्लीमध्ये, पण त्यांनी तीही ताकद दाखवली. आणि मी तुम्हाला म्हणजे एक 10 उदाहरण तुम्हालाही माहिती आहेत, म्हणजे मला नावं सांगायची गरज नाही तुम्हाला, पण तसे जे नेते होऊन गेले ना काँग्रेसमध्ये, नाही असं नाही. आणि आता जे होते ते आता कुठेतरी भाजपसारख्या पक्षामध्ये मला अदृश्य होताना दिसतायत किंवा आज मागे पडताना दिसतात. आणि त्यांचे म्हणजे मी अनेक वेळा म्हणते की युपीएचं सरकार घेण्यामागे मोदीजींचा खूप मोठा हात आहे. त्यांनी खूप कष्ट घेतले, ते आपल्याला नाकारता नाही येणार. पण त्यांनी एक दुसरं स्वप्न या देशाला दाखवलं, त्याच्यामुळे ते क्रेडिट आपण मोदीजींना द्यायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर संसदेमध्ये त्यांना जी साथ त्यांच्या पक्षातल्या असंख्य लोकांनी दिली आणि त्याच्यापैकी सुषमाजी यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. माझा आरोप आहे त्या पक्षावर की सुषमाजींना जेवढा मान सन्मान द्यायला हवा होता तो त्यांना नाही मिळाला. आणि हे मी विरोधक म्हणून नाही, त्या महिलेबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे. किंवा तुम्ही महिला म्हणूनही म्हणत नाहीयेत ना हे, म्हणजे कारण तो एक महिला म्हणून कशाला, मला अरुणजींबद्दल तेच वाटतं. आणि अरुणजी आणि सुषमाजी हे म्हणजे खूपच अनफॉर्च्युनेटली फार लवकर गेले. आणि मला त्यांच्याबद्दल दोघांबद्दल आदर आणि प्रेम एवढ्यासाठीच आहे की मी पार्लमेंटरी परफॉर्मन्स खूप जवळून पाहिलाय त्यांचं. कसं आहे की जरी विरोधक असला तरी आपण सत्तेत असताना दिलदार असणं ना त्याच्यात जास्ती गंमत असते. आणि तो जेवढा आपल्यावर अटॅक करतो तेवढ्याच दिलदारपणे आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि असलाच पाहिजे ना, विरोधक असलाच पाहिजे आणि तो त्यांनी दिलदारपणे आपल्यावर टीका केली पाहिजे. दॅट इज व्हॉट अ व्हायब्रंट डेमोक्रेसी इज ऑल अबाउट. त्यांनी उद्या काहीतरी थातूर मातूर भाषण केलं, काय त्याच्यात मजा? त्यांनी पण आमच्यावर हल्ला चढवावा आणि आम्ही पण त्याचं चांगलं कामातून उत्तर द्यावं. राजकारणातली ही दिलदारी कमी झाली असं वाटतंय का गायबच झालीये? नाहीशी झाली आहे. नाहीशी झाली. हे मला असं वाटतं की हे खूपच मोठं दुर्दैव आहे, अनेकांच्याकडून ते व्यक्त होतं. तुम्ही म्हणाल की आम्ही लोकशाहीवादी
पद्धतीनं पक्ष चालवतो. याच्या मुळाशी काँग्रेसमध्ये शरदरावांवर झालेला अन्याय हे कारण आहे का, की त्यांचं नेतृत्व दिल्लीतनंच कापण्याचे प्रयत्न झाले आणि जे काही देणं द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही तो मार्ग सोडला आणि प्रत्येकाला वाढू द्यायचा मार्ग निवडला, असं कारण आहे का? असं कारण नाही, मला असं वाटतं. मला नाही वाटत त्याचा इतका काही विचार, आणि काँग्रेसने त्यांच्यावर फार अन्याय केला नाही केला, मला नाही वाटत ह्याच्यात काही बोलण्यात काही फारसं तथ्य आहे. ठीक आहे, त्याच्यात काही मतभेद झाले असतील, काँग्रेसने त्यांच्यावर ऍक्शन घेतली असेल, ठीक आहे ना. वाय शुड वन, म्हणजे तुम्ही जे काही झालं त्याच्यात किती दिवस त्याच्याबद्दल बोलत राहणार. तर वास्तव ते जगूया. जे काय झालं झालं. पण बस. त्या वास्तवाकडे बघताना एक हल्ली वारंवार आरोप होतो उजव्या विचारांच्या व्यक्तींवरती किंवा नेत्यांवरती, की ते फार करणं कठोर, राष्ट्रवाद, धर्मप्रेम त्यांच्याकडनं आणलं जातं, राबवलं जातं, त्याला पाठिंबा मिळतो वगैरे, हा मुद्दा नंतरचा. पण मग काँग्रेस सारख्या विचारधारेचा पक्ष जास्तीत जास्त काळ देशात सत्तेवर असताना ते निधर्मीवादाची मूल्य रुजवायला कमी पडले, असं नाही का वाटत? नाही, मला नाही असं वाटत. कारण का त्यांनीही 70 वर्ष सत्ता या राज्याला दिलेली आहे आणि स्थैर्यही दिलेलं आहे. त्याच्यामुळे आजकाल काय झालंय, 70 साल में आपने क्या किया, काय होतं, ज्या काळामध्ये एखादी इकॉनॉमी जाते किंवा जी परिस्थिती येते त्याच्यावर मात करण्यात किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात कदाचित तेव्हा मी आणि फक्त काँग्रेसला जबाबदार धरणार नाही, मी युपीए म्हणेन. म्हणजे जे वाईट ते काँग्रेसचं आणि जे चांगलं ते आमचं, इतकं मला असं वाटतं हे बाळगून चर्चा नाही करावी आपण. वी हॅव टू टेक ओनरशिप. लीडरशिप इज अबाउट ओनरशिप. त्यामुळे युपीएचं सरकार युपीए 2च्या भागामध्ये हे कमी पडलं, हे आपण एकतर मान्य केलं पाहिजे. आणि दुसरं की 70 वर्षामध्ये खरंच काँग्रेस असू दे किंवा नंतर काही काळ दुसरे जे पक्ष, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे हो. त्याच्यामुळे ते ज्याला इंग्रजीमध्ये जिंगोइझम आहे, त्या देशामध्ये इतका तो जिंगोइझम झालाय ना, आणि ते उगाच ते 56 इंच की छाती वगैरे, ते भाषणापुरतं खूप ठीक असतं हो, पण ते वास्तवता काय ह्याच्यात कोणीतरी काही थोडासा विचार करेल का नाही? म्हणजे आज ज्या गोष्टी होत आहेत किंवा अनेक वेळा सोशलिझमवर खूप वेळा भाजपच्याही काही नेत्यांनी तिकीट घे, फ्री बी. केंद्र सरकार आज काय करतंय? त्यांनी पण सोशल, आणि बीजेपीचं जे पहिलं भाषण आहे त्यांचं जेव्हा बीजेपी स्थापित झाली, त्याच्यात सोशलिझमचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये फारसा सोशलिस्टिक किंवा फ्रीबीजचं फार काही अंतर सरकारांमध्ये असं नाही एकतर. आणि दुसरी म्हणजे माझा फार काही अनुभव नाही, पण जो काही थोडा अनुभव, ज्या मी बीजेपीला फार जवळून पाहिलेलं आहे, जे काही दिल्लीमध्ये गेल्या 15 वर्षात पाहिलंय, जी बीजेपी आधी होती तीही आजची बीजेपी नव्हे. आजची बीजेपी खूप वेगळ्या पद्धतीने चालते. आधीची बीजेपी खूप वेगळ्या पद्धतीने काम करायची. आजच्या बीजेपीचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं असं असतं किंवा आहे, की ती बीजेपी तशीच असती तर सत्ता मिळाली नसती. हा, पण आजचे समर्थन करणारे दुसरा काय मार्ग काढतील? जर दुसरं काय बोलले तर त्यांची नोकरी जाईल. त्याच्यामुळे ते विरोधी बोलूच शकत नाही किंवा फीडबॅक, पण विरोध तर सोडा, फीडबॅक तर द्यायला कुणाची हिंमत असली पाहिजे. सगळे घाबरलेले असतात तो बिचारे दिल्लीमध्ये. हे पण हे एक मला हे कोणं कळलेलं नाही. मी हा प्रश्न आधी अनेकदा शरदरावांना विचारलाय 2-3दा. हे खरं आहे का, की एवढे सगळे भाजपवाले घाबरलेले असतात त्यांच्या श्रेष्ठ नेत्यांना? पण शरदरावांची मात्र वारंवार तिथे भेट होते, त्यांना तिथे पटकन भेट दिली जाते किंवा ही गंमत काय, की त्याची सगळ्यात जास्त चर्चा ही शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीची असते राजकारणामध्ये. मी तुम्हाला सांगू त्या दोघांचं काय नातं आहे, हे तेच दोघं उत्तर देऊ शकतात. मी त्याच्यावर फार बोलणं अयोग्य राहील. पण एक गोष्ट मला अनेक वेळा जाणवते, दिस इज अन ऑब्जेक्टिव्ह थर्ड पार्टी ऑब्झर्वेशन. ह्याच्यात काय आमच्या घरातली चर्चा किंवा ना नरेंद्र मोदींनी माझ्या कानात सांगितलं ना शरद पवारांनी माझ्या कानात सांगितलं. मी तिराईत एक माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगते. मला असं वाटतं की आजच्या राजकारणात, या देशाच्या समाजकारणात, जर मोदीजी 2-3 लोकांशी डायलॉग ठेवत असतील तर त्यातले एक शरद पवार आणि दुसरे मुलायम सिंग. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काय भावना आहे मी नाही सांगू शकत, पण त्यांचं वैयक्तिक संबंध हे बरे आहेत असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की त्यांच्यात होणाऱ्या चर्चा किंवा ज्या पद्धतीने ते त्यांच्याशी वागतात, त्याच्यात नक्की काहीतरी त्या त्या इंडिपेंडंट नात्यात काहीतरी आहे. आता ते काय आहे हे तेच दोघं सांगू शकतात.
पण ते आहे म्हणून सुप्रिया सुळेंवरच्या ईडीच्या धाडीची भीती किंवा धमकी कमी होते असं 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 काही त्याचा अर्थ काढला जातो? एकतर माझ्या नवऱ्याने मी काही केलेलं नाही, त्याच्यामुळे ईडीची नोटीस याची काही गरज नाही, आणि आली तर आम्ही काही केलेलं नाही, त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने लढू. एक महत्वाचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या विषयीचा. गेल्या काही दिवसात ज्या काही दुर्दैवी घटना घडल्या, ज्या महाराष्ट्रामध्ये अशा घडत नव्हत्या, अशा पद्धतीचं राजकारण नव्हतं, अशा पद्धतीचं समाजकारण नव्हतं, अशा पद्धतीचं कामगार चळवळीचं हाताळणंही नव्हतं. म्हणजे दत्ता सामंत यांचा काळ लहानपणी का असेना किंवा शरदरावांच्या अनुभवातून तुम्ही तो जाणून घेतलेला असेल. तुमच्या घरावर झालेला हल्ला, तो काय करण्यासाठी होता, किती झाला, काय, हे सगळे मुद्दे गौण आहेत. पण त्या हल्ला करावा असं वाटणं, घरावरती जाऊन म्हणजे कुटुंबावरती हल्ला करावा असं वाटणं, हा त्यातला पहिला भाग. त्याविषयी तुमची भावना काय? आणि दुसरं असं की तो हल्ला होऊ शकला, यामध्ये महाराष्ट्र सरकार सुद्धा कमी पडलं, असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्हाला खरं सांगू, मी त्या पूर्ण जी काही घटना, मी त्याला हल्ला म्हणत नाही, मी त्याला घटना म्हणते. माझ्या आयुष्यातली ती एक घटना आहे, ज्या अनेक घटना झाल्या त्याच्यापैकी एक. आणि त्याच्यात मी त्याला खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं. मला असं वाटलं की एक तर जी काही लोक आली होती, ज्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे, ज्याला स्टेक होल्डर्स म्हणतात. आपल्या राज्यातली लोक आहेत, ती त्यांच्या मनात रोष होता, तो भरवला होता. नाही, वी आर नॉट गेटिंग इन टू द मेरिट्स ऑफ दॅट, काय झालं, का केलं, कसं नाही. पण ते त्या अपेक्षेने आले होते की माझा रोष किंवा अपेक्षा, योग्य अयोग्य ते त्याचे मंत्री नाही आहेत वगैरे, मी त्याच्यात पडतच नाही. पण ते ह्या राज्यातले स्टेक होल्डर्स आहेत, ज्या आज राज्यात जो पक्ष सत्तेत आहे त्या सरकारचे आम्ही अविभाज्य भाग आहोत. त्यांना असं वाटलं की आम्हाला न्याय देण्यासाठी, म्हणजे मला कॉन्ट्रास्ट एवढीच गंमत वाटते की आदल्या दिवशी गुलाल खेळलेली माणसं 9,000 लोक परत गेली, ही 100-150 लोक कशी काय मागे राहिली? त्याच्या मागे षडयंत्र आहे, कोण आहे, काय, म्हणजे मला असं वाटतं ते पोलीस बघून गेल ना, त्याच्यात आपण कशाला डोकं लढवायचं. आय एम नॉट कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर दॅट, एक. आणि दुसरं की ते लोक जर न्याय मागायला आले असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा हा उद्रेक का होता हे करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, पण आम्ही त्यांच्याशी कसे वागतो आणि आम्ही सरकारमध्ये आहोत तर त्यांची जी काही जबाबदारी आहे ती आमची आहे, ही माझी वैयक्तिक माझं मत आहे की आमची जबाबदारी आहे. मग ते हा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, पण सरकारला हा मुद्दा नीट हाताळता आलेला नाही असं नाही का वाटत? असं मला नाही वाटत, कारण का एंगेजमेंट तर सारखीच चालू होती. तिथे लोकांचा प्रॉब्लेम आहे, तिथे लिडरशिपचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही आता बघा की एखादा चुकीचा नेता मिळाला तर संस्थेचं कसं नुकसान होऊ शकतं याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हे एसटी. त्या विश्वासाच्या नात्याने त्यांनी त्यांना पैसे दिले. किती पैसे गोळा केले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. तुमचे किती पत्रकार मित्र असतील किंवा तुमच्याही वर्तमानपत्राचे लोक असतील, ते 5 महिने कॉन्स्टंट एंगेजमेंट मध्ये होते त्यांच्यावर. सरकार त्यांच्याशी बोलत होतं. जो एक व्यक्ती त्यांना सारखं सांगत होता, मिसलीड करत होता. म्हणजे त्या महिला मला सारख्या म्हणत होत्या 121 आत्महत्या झाल्या. हा डेटा आणि हा नंबर कुठून आला हो? आणि जर झाल्या असतील तर तो डेटा कुठे आहे, त्याच्यातून मार्ग काढू. पण 121 हा नंबर आला कुठून? मी कधीपासून शोधते, तुमच्याकडे आहे का तो नंबर? 121 आत्महत्या की चेष्टा नाही हो, एक आत्महत्या होणंही वाईटच आहे. त्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि उगाच नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला उगाच भाषणात शिव्या घालणं, दिस इज नॉट लिडरशिप. लिडरशिप इज त्या एसटी महामंडळातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी नेगोशिएट करून एक चांगला बदल घडवणार असेल तर त्याचं मी मनापासून स्वागत करते. पण स्वतःच्या घरी एक नवीन गाडी येणे, लोकांना फसवणं, 300 रुपये प्रत्येकारून घेणं, दिस इज नॉट लिडरशिप. मला दुर्दैव वाटतं की आपले बिचारे साधे लोक यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये फसले गेले आणि त्याच्यात राज्याचं नुकसान होतं. माझ्या राज्याचा कोणीच विचार करत नाहीये. मला काळजी ह्याचीच आहे की तुमचे भोंगे वाचतील, तुमची हनुमान 40 होईल हो, पण माझ्या महाराष्ट्राचं काय होणार याचा कोणीच विचार करत नाही. आणि तुम्ही एवढं महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून भाषण करता, मराठी भाषेवर प्रेम करता, या राज्याच्या मातीमुळे आपण आहोत हे म्हणता,
पण मग तुमच्या भाषणात आणि कर्तृत्वामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही वागण्यामध्ये ते दिसत नाही. तुम्ही आज जे सगळे करताय ते महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठीच करताय. मग सत्तेसाठी असू दे किंवा विरोधक म्हणून, विरोध असला जरूर करावा, पण आमच्या मग पॉलिसीजवर करा ना. तुम्ही पर्सनल हल्ले जर तुमचं खरंच म्हणजे माझ्या राज्यावर माझ्या देशावर प्रेम आहे, मी अशी कट्टीच कुठलीच गोष्ट करणार नाही. 4 मतं कमी पडली तरी चालतील, पण ज्याच्यामुळे माझं राज्य आणि तुम्ही असा विचार करा की या डिसरप्शन म्हणजे या डिसरप्शनचा आणि इकॉनॉमीचा तुम्ही विचारच करायचं सोडून दिले का? राजकारणात जो सत्तेमध्ये असतो त्याला इकॉनॉमी ही फक्त फायनान्स मिनिस्टरची जबाबदारी नसते. बरोबर. तर सगळ्यांनीच त्याचा विचार करायचा असतो. आणि जगामध्ये जे चाललंय, देशामध्ये चाललंय, राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असं तुम्ही करत बसला, तुम्ही वाद करा ना, जरूर चर्चेला बसा. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सगळ्यांना चर्चेला बोलवलं. मी हा मुद्दा उठवला असता आणि मी स्वतः गेले असते. मी माझे लोक कशाला पाठवले असते? मी स्वतः गेले असते चर्चेला. सगळ्यांनी चर्चेला बसायला, कारण का राज्य पहिलं. पण सगळंच जर तुम्ही इलेक्शन आणि मताच्या राजकारण म्हणणार, म्हणून मग हातात फक्त ते म्हणतात ना, खेळणं मोडल्यावर टायरच राहतील, असं आपल्या राज्याचं आणि देशाला व्हायला नको. एवढीच. पण तुम्ही म्हणताय की ते राजकारण म्हणजे समोरच्याला फक्त त्याची निंदा करणं किंवा शिव्या घालणं नव्हे, पण गेली काही वर्ष राजकारणाचा पोत बघितला तर असं दीर्घकाल काम करू इच्छिणारा किंवा 5, 10, 15, 20, 25 वर्षाची कारकीर्द बघणारा असं राजकारण तर राहिलेलंच नाही ना. काल एका जवळ, आज जेवायला दुसऱ्या जवळ, तिसऱ्या पक्षाचं काम करणं आणि नंतर चौथ्या पक्षासाठी वेगळंच काहीतरी करणं, हेच नाही का घडत आहे. मग राजकारणाचा पोत बदलतोय, त्याच्यामध्ये हे 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 महत्वाचा मुद्दा, हे आव्हान वाटत नाही का तुम्हाला? मला आव्हान म्हणजे एकतर कदाचित हे डायल्युशनही झालेलं आहे की एकेकाळी तुम्हाला आठवत असेल की एक 10-20 वर्षापूर्वी तो ट्रेंड सगळा आयटी मध्ये होता. खूप अग्रेसिव्ह आउटरीच, ह्या कंपनीत जायचं, मग दुसऱ्यांनी दुसरं पॅकेज द्यायचं, तिसऱ्यांनी तिसरं. तर आता आमचं सगळं आयटी झालंय. जस्ट अबाउट ऑपॉर्च्युनिटी, नॉट अबाउट सर्व्हिस. त्याच्यामुळे सर्व्हिस ही भाषणापुरतं झाली आणि सर्व्हिस बद्दल पण आणि कामाबद्दल तुम्ही आढावा काढा ना. किती लोक खरंच असं काम, एक एखादा संघटना म्हणून किंवा एखादा आमदार खासदार म्हणून सगळ्यांची अकाउंटेबिलिटी काढा ना, किंवा पार्लमेंटरी परफॉर्मन्स काढा, असेंब्ली परफॉर्मन्स काढा. या सगळ्या गोष्टी म्हणजे असेंब्ली चालू असताना या राज्याचं सगळं लक्ष त्या असेंब्लीमध्येच असायचं. कोण काय भाषण करतंय, त्यातून कुठला निर्णय होतोय, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात काय फरक पडतोय, त्याच्या आधी बाहेरच काय येऊन बोलतायत नेते, याच्यावर जास्त लक्ष होतं. आणि माझी चिंता एवढीच आहे की ह्याच्यामुळे राज्याचं आणि देशाचं दोन्हाचंही नुकसान होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुमच्या पक्षाने 2019च्या एकंदर राजकारणाचे वारे पळवून बरेच नेते गमावले. ते कुठे गेले ते सांगायची काही गरज नाही, पण तिथे काही अजून 2.5-3 वर्ष झाली तरी काही न मिळाल्यामुळे आता तेही अस्वस्थ असणार, कारण ते ज्या उद्दिष्टांसाठी गेले ते उद्दिष्ट पूर्ण झालंच नाही आणि तुम्ही सरकार काही पाडत नाही. काही जणांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे ईडीची धाड टळली वगैरे असं म्हणायचंय का? आणि पब्लिकली बोलतात, झोप शांत लागायला लागली. ते असं ईडीची तर नोटीस दिली, म्हणजे ईडी आणि इन्कम टॅक्सच्या तर नोटीस येत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातच समाधान आहे. म्हणजे बाकी आपलं पुढे मागे काय नाही झालं तरी चालेल, पण ईडीची तर नोटीस येत नाही, तेवढ्यावर ते समाधानी आहेत. त्याच्यामुळे पुन्हा इट गोज बॅक टू माय, म्हणजे मी ओरिजिनली तुम्हाला म्हणले तर की राजकारणात आपण कशासाठी येतो. पुन्हा तुम्हाला एक खूप सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट थिंकिंग माझं वाटेल, पण राजकारणात आपण कशासाठी येतो ह्याच्यात पूर्ण क्लॅरिटी, जी एक सर्व्हिस ओरिएंटेड असणं, हे खूप डायल्यूट झालेलं आहे. नाही, मग आता मुद्दा असा आहे की समजा 2000 पुढच्या ज्या काही निवडणुका असतील महाराष्ट्रातल्या, दिल्लीचं सोडा, ते दिल्लीच्यासाठी आपण तो एक वेगळा निकष असेल, तर यातल्या अनेकांना, म्हणजे तुम्ही तर तिघे एकत्र राहिला, 3 पक्ष ही आघाडी एकत्र राहिली, तर तुम्हाला या आघाडीला परत सत्ता मिळण्याची शक्यता आहे असं वाटलं तर त्यातल्या बऱ्याच जणांना परत यायचं असेल ना, मग त्यावेळेला तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? हे बघा, शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायची इच्छा असतेच, त्याच्यामुळे काही लोक येतील, सगळ्या तिन्ही पक्षात येऊ शकतात, नाही असं नाही. आणि पण मला असं वाटतं की ह्यावेळी आधी आम्ही अशी चूक करून बसतोय. तुम्हाला आठवत असेल 12-13 मध्ये एनसी मध्ये इनकमिंग फ्री होतं, जो येत होतो त्याला आम्ही घेत होतो.
आणि त्याच्याच मुळे खरं तर जो कार्यकर्ता होता तो कदाचित दुखावला गेला असेल आणि आम्ही इतक्या वेगाने पक्ष वाढत होता की आम्ही कदाचित ते भानच राहिलं नव्हतं आणि तो वेगाने वाढत होता आणि म्हणजे त्याच्यामुळे काही अकाउंटेबिलिटीच नव्हती आणि एकदा चूक केली आहे त्याच्यामुळे इस बार छाछ भी फूक फूक के पियेंगे. तुम्ही निवडूनच घ्याल म्हणजे किंवा घेणार नाही? निवडून असं नाही, काहीतरी कारण तर असलं पाहिजे ना. म्हणजे जो आयुष्यात माणूस आपण अडचणीच्या काळात, आणि मी विरोधक असण्याला अडचण म्हणत नाही हं, पण त्या काळात पक्ष संपलाच म्हणून जी एक आउटगोईंग रोज चाललं होतं, त्याचं आता काही लोकांचा बदललेला आहे. पण ज्यांच्या मागे ईडी वगैरे आहे, ते एवढी धावपळ करणार नाहीत. कारण का मग आमच्याकडे आले की परत ईडीची शक्यता आहे. निवडून तो 100% येईल, पण ईडीचं काय? नाही, तर हास्यास्पद आहे. आणि म्हणून मी म्हणते की तुम्ही राजकारणात कशासाठी आला ह्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे. जर एजन्सी घ्या, पैसे कमवायचे असतील तर एजन्सी घ्या आणि सुखात जगा नका. पण मग आता राज्याचा जेव्हा मुद्दा येतो, 3 पक्षांचं सरकार आहे आता. इतकी वर्ष तुम्ही म्हणजे 2019च्या आधीपर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकाच बाजूला असतील अशी कधी परिस्थिती कोणी बघितली पण नसेल. तर आता जुळायला लागले तुमचं म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे आता आपण एकाच बाजूला आहोत. तो जो एक काय म्हणतात अस्थिरपणा असतो किंवा चाचपणा असतं ते संपलंय आता? हे बघा, लग्नाला 2-2.5 वर्ष झाली ना की आपण छान सेटल होतो. त्याच्यामुळे क्रूज कंट्रोल ऑटो पायलट एक तर, आणि एक छान शब्द आहे समाजात ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. की आमचे सगळे नेते उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम, काँग्रेसचं आमचं तर आहेच, काही विषयच नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं बॉडी लँग्वेज भरून जा ना. डोंट दे लुक कम्फर्टेबल. पण म्हणजे तुम्हालाही खात्री आहे की हे पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही 3 आघाडी किती प्रयत्न झाले, बाहेरनं धडका मारल्या गेल्या तरी अखंड राहील? मला उलट वाटतं तुमच्यापेक्षा, की जितक्या जास्त धडका मारतील ना तितके तिन्ही पक्ष जास्त घट्ट होतील. कारण का हा अन्यायच आहे ना. माझं काय म्हणणं आहे, माझा म्हणजे मी तुम्हाला एक खूप बाळबोध वाटेल, पण माझं म्हणणं आहे की अ, माननीय मोदीजींना खरंच म्हणजे अगदीच ते जे भाषण करणार, खाऊंगा ना खाने दूंगा वगैरे ते जे बोलतात ना, आणि मैं ब्लॅक मनी खतम कर दूंगा, ते त्यांना खरंच जर करायचं असेल तर मग त्यांनी एकदा जर व्हॅक्यूम क्लीनर किंवा झाडू मारायचे मग सगळ्याच पक्षावर एकदाच मारा ना. मग ज्या ज्या पक्षात ईडीचा केस आहे ना, वन टाइम फिक्स इट ऑल, लेट अस क्लीन इट अप. ते सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया किंवा सिलेक्टिव्ह या गोष्टी होऊ शकत नाही. निवडक नैतिकता. थोडी नैतिकता, कारण का म्हणजे असं मग तो बीजेपीत असला किंवा आमच्याकडे असला, ईडीची नोटीस आली त्यांच्याकडे गेला की क्रेडिबिलिटी पण ईडीची पण जाते आणि त्यांची पण जाते. आणि अशी मी तुम्हाला अनेक उदाहरणं दाखवू शकते. आणि म्हणून इलेक्शन जिंकले म्हणून ते इफेक्टिव्ह लीडर होऊन या देशात होणार नाही. आणि मी म्हणजे कंपॅरिझन असं नाही करू इच्छिते, पण तुम्ही जर डिक्टेटोरियल लीडरशिपचा जर ट्रेंड सगळीकडे पाहिला ना, ते खूप देशावर प्रेम करणारे असतात त्यांच्या म्हणजे मी आता सदाम हुसेनवर एक खूप छान सिरियली पाहिली आणि मी ते आधी पुस्तक वाचलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते खूप देशप्रेमी असतात, पण ते स्वतःवरही तितकंच प्रेम करतात. पॉलिसी लेवलला इंटेंट इज व्हेरी गुड, बट द टूल युज्ड इज नॉट इनकरेक्ट. आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी द मॉडेल फेल्स. म्हणजे आता पटकन कोणीतरी बोलून जातं की अरे अखंड काय भारत आपण करूया. आता किती या देशातल्या लोकांना अखंड भारत माहितीये? ते आपलं होला हो 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 करतात. हो अखंड भारत. अरे अखंड भारतात किती देश येतात? इज इट अफोर्डेबल? हे खूप म्हणजे पिक्चरमध्ये अगेन जिंगोइझमसाठी खूप एनकरेजिंग वाटतं की आम्ही लढणार, आम्ही चायनाच्या विरोधात लढणार, पाकिस्तानच्या विरोधात लढणार, POK, COK, तिथे आम्ही आता खासदार आणणार, मग बर्मा पण घेणार आणि श्रीलंका पण घेणार आणि अफगाणिस्तान. प्लीज या. म्हणजे मला बोलताना पण लाज वाटते की तुमच्या समोर मी असं बोलते की पाकिस्तान आणि बांगलादेश पण येईल का अखंड भारतामध्ये? तुमचा काय समज आहे का अफगाणिस्तान पण येईल? अफगाणिस्तान पण येतच ना अखंड भारतात. असं काय, अखंड भारतात आलंच अफगाणिस्तान. म्हणजे हास्यात म्हणजे असं मला चेष्टेने बोलताना पण लाज वाटते की म्हणजे नॉट सो फुलिश यार. काय चर्चा, व्हॉट इज म्हणजे आपण काय बोलतोय? आणि जबाबदार व्यक्तींनी तरी असं बोलू नये. हो आपल्या गल्लीतलं भाषण करताना वगैरे तरी ठीक आहे अगदी. पण जबाबदार व्यक्ती जेव्हा असं वाटतं तेव्हा आय फील चीटेड. आय ऍक्च्युअली फील चीटेड की दिस इज नॉट द पॉलिटिक्स वी आर हिअर फॉर.
टू लव्ह युअर नेबर्स यार. तुमचं जेव्हा पहिल्यांदा मोदीजी जेव्हा निवडून आले आणि त्यांची पहिली शपथविधी झाला, सगळे आपले नेबर्स आले होते. त्यांना अभिमान वाटला होता की देशात ठीक आहे बदल होतोय. आम्हालाही आनंद वाटला की ठीक आहे, आम्ही हरलो 10 वर्ष, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण एक नवीन माणूस येतोय, 5 नवीन. देशांचे पंतप्रधान आलेले होते. सगळे आले होते. ते आता भारताचाच भाग होतील ना मग आता. पण मग तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो. यातला या अबडा विश्वासावर मी काय बोलू. आता पुन्हा एकदा राज्य सरकारविषयी. राज्य सरकारकडे जेव्हा जेव्हा बोट दाखवलं जातं तेव्हा तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असतं की याच्यामध्ये फक्त राष्ट्रवादी तगडी आहे आणि बाकीच्यांना फार काही कामगिरीला संधी नाहीये. हा जो आरोप केला जातो, तुम्ही इतर पक्षांना निधी देत नाही. आता विजेचा प्रश्न आहे, पण ते त्या वीज खात्याचे मंत्री काँग्रेसचे आहेत, पण त्यासाठी अजितदादा पैसे देत नाहीत वगैरे वगैरे. या आरोपांविषयी तुमचं काय मत आहे? माझं काही मत नाही. वावड्या उठवतात. एक तर नोबडी गोज बाय डेटा आहे. दुर्दैव असं झालंय की डेटा कोणी पाहतच नाही. आजच सकाळच्या वर्तमानपत्रात आलं की आज वीज तुटवता कमी झालेला आहे, कारण का ते सगळं आता नियोजन घडी व्यवस्थित बसले. मग जर दादा पैसे देत नव्हता तर आता दादा पैसे द्यायला लागला का? घडी बसली नव्हती, उन्हाळा वाढला होता, कोलचं तुम्हाला हे सगळे विषय अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. कोळशाची काय सिच्युएशन देशामध्ये होती आपल्याला माहिती आहे. ती थोडीशी सुरळीत झाली, प्रश्न सुटला आणि कोल मंत्रालयात रेल्वे मंत्रालयाला सांगत होतं आम्हाला रॅक्स देत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा थोडासा आपण गांभीर्याने जर अभ्यास केला तर या गोष्टी तशा नाही आहेत. आणि दादानी स्वतःच असेंब्लीमध्ये डेटा सांगितला की कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याला किती पैसे आले, किती झालं. त्यामुळे लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. उगाच मी काहीतरी बोलायचं त्याच्यावर तुम्ही एक काहीतरी रिॲक्शन द्यायची. लेट्स टेक अ जॉब सिरियसली. हो, माझं काही गॉसिप कॉलम नाहीये राजकारण म्हणजे. मी टीका करा ना जरूर, पण गॉसिप कॉलम करू नका. आम्हाला आजचं राजकारण गॉसिप कॉलम झालंय, याचं दुर्दैव आहे. म्हणजे काही दिवसांनी टीव्ही सिरियल काढली तर आमचं राजकारण हे तुम्हाला टीव्ही सिरियल पेक्षा पुढे जाईल. आमच्याचकडून आयडियाज घ्या, ह्याच्या घरात घुस, हे कर, ह्याच्यावर काहीतरी. मला खूप दुःख एका गोष्टीचं होतं की मी माझं प्रोफेशन खूप सिरियसली घेते, त्याच्यात हा थिल्लरपणा झालाय, त्याच्यात मी प्रचंड अस्वस्थ असते. कारण एका अर्थाने म्हणजे माध्यमातले गांभीर्याने घेणारे पण समदुःखी आहेत, कारण माध्यम म्हणजे मज्जा करायची आणि काहीतरी गंमत चाललेली आहे ती दाखवणं, हाच एक अलीकडचा एक मनोरंजनाचा भाग झालेला आहे. हे काही नाकारता येणार नाहीये, पण आपण काही जग बदलू शकत नाही. आपण आपल्याला वी आर नॉट जजिंग, पण मला एवढंच वाटतंय की आम्ही पण थोडासा रिफ्रेन दाखवला पाहिजे. माईक आला म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे तुम्ही माझ्या विरोधात बोलला की मी त्याच्यावर एक कॉमेंट कशासाठी. पण मग असं करत असताना राष्ट्रवादीचे काही निर्णय हे चुकले किंवा अधिक चांगले असायला हवे होते असं वाटतंय का? की उदाहरणार्थ नवाब मलिक, आता त्यांच्यावरती आरोप खरे किती खोटे किती हे जेव्हा कळायचं तेव्हा कळेल किंवा कळलं तर कळेल, पण तुरुंगात असताना त्यांना मंत्रिपदी कायम ठेवणं ही कृती योग्य होती असं वाटतं का तुम्हाला, किंवा आहे योग्य आहे असं वाटतं? 100% योग्य आहे. 100% योग्य आहे. याचं कारण असं की नवाबभाईंवर जो अन्याय झालेला आहे, आता मी त्याचाच एक मला आनंद आहे, तुम्ही अनालिसिस करून बघा. त्या माणसाला तुम्ही आत टाकलं, कशासाठी टाकलं? आधी तुम्ही म्हणता एक गृहस्थ जे परत एका जबाबदार पदावर आहेत ते असं म्हणाले 300 कोटीचा घोटाळा झाला. ते एकदाच बोलले, परत कधी बोलले नाही. एक. दुसरं आधी म्हणाले की 55 लाख रुपये इन कॅश 20 वर्षापूर्वी एका बॅग मध्ये दिले गेले. मग नंतर सांगितलं नाही 55 लाख नाही 5 लाख रुपये दिले. मला खरं सांगावं, मी तुम्हाला विचारलं मागच्या बुधवारी 2:30 वाजता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कुणाला भेटला? डायरी बघितल्याशिवाय सांगू शकाल का तुम्ही? किंवा तुमच्या बॅग समोर मी एक पिशवी आणली, कशावरनं त्याच्यात 5 लाख होते? तुम्ही पाहिलेत, तुम्ही मोजलेत तर नाही. 20 वर्षापूर्वी एक हसीना पारकर बाई, जिच्यावर कुठलाही गुन्हा नाही, ती येस दाऊद नावाच्या एका माणसाची बहीण आहे, तिच्यावर आरोप झाले, पण कुठलाही त्यातला आरोप आजपर्यंत तरी प्रूव्ह झालेला नाही. ती बाई हयात नाही. त्यांनी काहीतरी एक व्यवसाय इन्क्वायरी करा ना. माझं म्हणणं इन्क्वायरी जरूर तुम्ही करा, एक नाही 100 वेळा बोलवा, पण काही बेसिस नसताना पीएमएलएचा कायदा, ज्याच्या विरोधात भाजप तेव्हा बोललं होतं की डू नॉट मेक दिस, बीजेपीचेच खासदार बोलले होते की हा कायदा करू नका, हा ड्रकोनियन आहे आणि याचा गैरवापर सत्ताधारी, आज तुम्ही आहात तुम्ही कराल, कधी सत्ता बदलली तर त्याचा वापर कोणीही करू शकत. त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे पीएमएलए. त्यावेळेला तुम्ही, तुमचा पक्ष सत्तेमध्ये होता केंद्रामध्ये, त्यांच्या काळात आलेला आहे सत्ता. मान्य, पूर्णपणे मान्य. पीएमएलए आणणं
हे योग्य नव्हतं, हे मी कबूल करते. कारण का त्याचा दुरुपयोग नाही. करप्शन गेलं पाहिजे का? ठामपणे गेलं पाहिजे. त्याच्याबद्दल काही सिस्टम्स आपण लावल्या पाहिजेत का? जरूर लावल्या पाहिजेत. पण कुठल्याही सत्तेचा विरोधकासाठी गैरवापर, आणि माझं म्हणणं आहे की लेट हिम बी प्रूव्ड. एव्हरीबडी इज इनोसेंट टिल इज प्रूव्ड गिल्टी. आरोप जरूर करा, इन्क्वायरी जरूर करा, कोण नाही म्हणते, पण म्हणून त्याला जेलमध्ये टाकून त्याला स्वतःला डिफेंडही न करता येणं, हा कुठला काय? मग अशा व्यवस्थेविरोधात पक्ष कसा लढणार? कारण आता याच्या पुढची लढाई ही अशा स्वरूपाची असेल असं एक बोललं जातं. आणि माझ्याकडनं शेवटचा मुद्दा यातला, मग थोडेसे आपण तुम्हाला 10-15 मिनिटच वेळ आहे आणखी. याच्या पुढची लढाई म्हणजे नवाब मलिक यांना का त्यांच्यावरती कारवाई झाली याचं एक कारण टीकाकारांकडून जे दिलं जातं ते असं की त्यांचा धर्म. मग याच्या पुढची कारवाई जर धर्माच्या आधारे राजकारण होणार असेल तर याच्यामध्ये राष्ट्रवादीला थोडी अंगचोरी करावी लागेल, कारण तुम्ही मुस्लिम दार्जिने दिसता, तुम्ही तितके हिंदुत्ववादी नाही, अशी वेळ येईल असं नाही का वाटत? मला असं वाटतं की आपण असं जर करत राहिलो, एकतर ह्या देशामध्ये सगळ्याच समाजाचे लोक राहतात. कुठल्याही एका समाजाच्या विरोधात बोलणं म्हणजे हेच तर भारतीय असण्याची गंमत आहे. आणि कुणालाही धर्मामुळे जर हे होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरा अन्याय नाही. माझा आरोप नाही की त्यांच्या धर्मामुळेच हे होतंय. कारण मला असं वाटतं की या देशाचं ऐक्य जर आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर असे आरोप किंवा हे करणं योग्य नाही आणि त्याला भडकावा देणं योग्य नाही. पण ह्या गोष्टी जर अशा होत असतील आणि ज्या रीतीने आज धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं काम चाललंय, ते पुन्हा मी तुम्हाला सांगते, इट गोज बॅक टू द इकॉनॉमी. ह्या देशाच्या राज्याच्या लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीसाठी हा एक खूप मोठ्या धोक्याची घंटा आहे. आणि ज्यांना ह्याच्यातलं थोडं समजतं त्यांनी थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून देशाची आणि आपल्या राज्याची चिंता जर जास्ती केली तर ते जास्ती योग्य तुमच्या आणि माझ्या पुढच्या पिढीसाठी होईल. नाहीतर आपल्याला खूप अडचणी या राज्यात आणि देशात येऊ शकते. नाही, अतिशय म्हणजे आदर्श पद्धतीचं तुम्ही विवेचन केलं. किती प्रत्यक्षात येऊ शकते हा भाग आहे. वाचकांना काही प्रश्न आहेत. भक्ती, मला असं वाटतं की आपण काही वाचकांचे प्रश्न घ्यायला हवेत. हो, वाचकांचे बरेच प्रश्न आलेत. काही मोजके आपण घेऊया. हेमंत असं विचारतात, राज्यात पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असं काही जणांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुमचं काय मत? तुम्हाला योग्य वाटतं काय? प्रत्येक पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसला त्यांचा मुख्यमंत्री पाहिजे, सेनेला त्यांचा पाहिजे, राष्ट्रवादीला त्यांचा पाहिजे, त्याच्यात गैर काय? संजय देशपांडे असं विचारतात, सरकारी वेलफेअर योजनांसाठी उत्पन्न मर्यादा ठेवली जाते, पण खासदार आमदार यांच्या वेलफेअर योजनांसाठी मात्र अशी कुठली उत्पन्नाची मर्यादा नाही. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या आमदारांना पेन्शन किंवा टोल माफी सारख्या गोष्टींची खरंच गरज असते का आणि का असावी? फार चांगला मुद्दा आहे. मला असं वाटतं की ही काही धोरणं केंद्र सरकारमध्ये एन ब्लॉक सगळ्यांसाठी केली होती. मला ही सूचना पण चांगली आहे की त्याला एक मर्यादा द्यावी, ही फार चांगली सूचना आहे. मी एक स्वतःच त्याचं पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. मला चांगली आयडिया दिली. एक मर्यादा टाकूया त्याच्यावर. मला असं वाटतं की रामभाऊ नाईकांच्या काळात त्यांच्याकडनं हे खासदारांच्या निधीचं वगैरे विधेयक आलेलं होतं आणि 5-5 कोटी दिले जावेत आणि मग त्याच्यात सगळ्याच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला वगैरे वगैरे. नाही, त्या जे म्हणतात की पेन्शन नसावं किंवा आयुष्यभर मोफत रेल्वे वगैरे अशा काही पर्क्स असतील ते काही गरजेचे नाहीयेत. मला पूर्णपणे मान्य आहे. म्हणजे मला हे मान्य आहे की म्हणजे आरक्षणाची कुठलाही बेनिफिट जर मी किंवा माझ्या मुलांनी घेतला किंवा दादा किंवा दादाच्या मुलांनी घेतला तर आम्हाला लाजच वाटत. शेम ऑन अस इफ इट. नाही, आणि तिथला म्हणजे निवृत्ती वेतनाचा मुद्दा असा की खरोखर तशा जुन्या पद्धतीच्या समाजवादी चांगल्या किंवा चांगल्या संघ परंपरेतनं जे आलेले जे निस्पृहपणे कार्य करणारे होते त्यांना निवृत्ती वेतनाचा फायदा मिळाला तर हरकतच नाही. नाही, त्यांना मिळालाच पाहिजे. फक्त एकदा 5 वर्ष खासदारकी केली की आयुष्यभर निवृत्ती वेतन नको, असं मला असं वाटतं की. पण मला असं वाटतं तो जो प्रश्न आहे तो असा आहे की जर तुम्ही मर्यादा ठेवता तर ती मर्यादा ठेवावी. मला वाटतं तो चांगला मुद्दा आहे. मग एक असू दे किंवा 5 असू दे, काहीतरी मर्यादा जर असेल तर मग एकदा होऊ दे नाही तर 5 वेळा होऊ दे. इट्स अ व्हेरी व्हेरी गुड सजेशन. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. प्रफुल्लभाई 10 वर्ष मंत्री होते. प्रफुल्लभाईंनी कधी पगार नाही घेतला केंद्र सरकारचा, नेव्हर. पण ते प्रफुल्ल पटेल होते ते.
हरकत नाही, पण तेवढं तर दादा दाखवलं. म्हणजे निदान तेवढे तरी नाकारले या अर्थात. मग एवढं तर म्हणले की मला नकोय, बाकीच्यांनी म्हणजे एक चांगला आदर्श आहे तो. आता माझा सगळा पगार येतो, तुम्ही सरळ पक्षाला जाते, यू कॅन व्हेरीफाय इट. माझा सगळा पगार संघटनेला जातो. जे खरं तर कम्युनिस्ट पक्षाकडून शिकले. आय कॅन्ट चेंज माय नाही बरोबर. आणि त्याच पक्षाने खासदार निधीलाही विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे मी जे माझे पैसे येतात ते डायरेक्टली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच कामांना जातात. फुलाची पाकळी माझं ते कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मला असं वाटतं त्याचं फुल क्रेडिट इज कम्युनिस्ट पक्ष. त्यांच्यामुळे मध्ये होतं आणि तिथून मला हे कळलं आणि मला वाटलं ही चांगली सूचना आहे. भक्ती, पुढचा प्रश्न. दिनकर मुरकुटे यांचा प्रश्न आहे, देशातल्या सत्ताधारी आणि राज्यातील विरोधी पक्षाचं नेतृत्व याच पद्धतीनं जर सुडाचं राजकारण करत असेल तर येणाऱ्या काळात भारताची किंवा महाराष्ट्राची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेनं जाईल आणि त्याचे संभाव्य परिणाम आपल्या देशाला, राज्याला परवडतील का? मला वाटतं तुम्ही मगाशी उल्लेख केलाय ओझरता, पण अर्थातच परवडण्यासारखं आहे. सुडाचं राजकारण कुणासाठी चांगलं नसतं, कुणासाठीच नाही. त्याच्यामुळे आणि त्याचे लॉंग टर्म इम्पॅक्ट असतात. आणि मी तुम्हाला सारखं सांगते की हे म्हणजे पुन्हा ते तिथेच जातं. इट ऑल इज ऑल अबाउट द इकॉनॉमी. म्हणजे तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था ही सगळ्यात महत्वाची असते. आणि आज जे चाललंय हे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अयोग्य आहे. त्याच्यामुळे याचा विचार जे दिल्लीमध्ये बसले त्यांनी जास्त केला पाहिजे. संजय देशपांडे असं मला वाटतं एक दोन घेऊन. संजय देशपांडे असं विचारतात, तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये एसटी विलिनीकरण करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल काय म्हणणं आहे का? तोही एक निवडणुकीचा मुद्दा होता प्रचाराचा. आणि जयमाला जाधव यांचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कधी एकत्र येण्याची, एक होण्याची काही शक्यता आहे? आम्ही कधी एकामेकाला सोडलंच नाही. त्याच्यामुळे एकाच कुटुंबातली 2 मुलगी असतात, ते 2 वेगळ्या घरात राहिले तर उलट चांगलं असतं, कारण का सुनांमध्ये आणि मुलांमध्ये प्रेम वाढतं. त्याच्यामुळे आहे ते बरं चाललंय, जास्त प्रेम राहतं असं ठेवल्यावर एक तर. आणि दुसरी गोष्ट, एसटी विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि मला असं वाटतं की तो ज्या विचारांनी मांडला होता की तो त्या काळात गरजेचा होता, पण त्याचे रेपरकशन्स आणि आता त्याचा जो बोजा येतोय आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की कोविडमुळे जो सेटबॅक बसलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडून एकदा सगळी आपली अर्थव्यवस्था जेव्हा पूर्णपणे नीट ते पळेल, तेव्हा कदाचित असले काही निर्णय आपल्याला तेव्हा घेता येतील. आपण ह्या सगळ्या रेपरकशन्स मधून बाहेर पडलो होतो. त्याच्यामुळे हा कोविडमुळे खूपशा गोष्टी ज्या आपण करू इच्छितो आणि देशात जगातच हे झालेलं आहे, त्या गोष्टी आपल्याला त्या वेगाने करता आलेल्या नाही. दुर्दैव आहे. एकच मुद्दा मला विचारावा असं वाटतो की 3 पक्षांचं सरकार हा एक वेगळा प्रयोग होता. 78 साली शरदराव जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पुलोतचं सरकार आलं. आता वेगळ्या अर्थाने ते 3 पक्षांचं सरकार, त्या प्रयोगाची पुनरुक्ती झाली. तर 2.5-3 वर्ष तुम्ही काढली, सरकार जे टिकलेलं आहे. या काळामध्ये या सरकारचं काय चुकलं आणि काय बरोबर आलं, असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय गोष्टी सांगू शकाल? अरे बापरे, काय चांगलं म्हणजे कोविडमध्ये. आणि कोविडमध्ये मला स्वतःला असं वाटतं की माणुसकीचं दर्शन झालं. म्हणजे माणसं, जो रोष आपण आता बघतोय खरंच, किंवा तो फक्त आमच्यात म्हणजे राजकारण्यांमध्ये आणि थोडासा माध्यमांमध्ये, हा तेवढ्या एक आयसोलेशन मध्ये आपण करतोय. आणि या देशाची आणि राज्याची माणसं खरंच खूप चांगली आहेत, कारण का त्यांनी कोविडमध्ये त्यांची माणुसकी दाखवली आहे. त्याच्यामुळे हा सावळा गोंधळ हे दोघंच मिळून घालताय, म्हणजे तुम्ही आणि आम्ही. म्हणजे आम्ही बोलून कृतीतून आणि तुम्ही फक्त ते पुढे लोकांपर्यंत पोहोचून. असं मला कधी कधी वाटतं की जो 2 वर्षात इतकं सुंदर पद्धतीने आपण वागलो, जात धर्म काही पाहिलं नाही, माणुसकी दाखवली, मग आता एकदम आपल्याला काय झालंय, असं एक कॉन्ट्रडिक्शन आहे. आणि त्या काळात जे अतिशय चांगलं काम झालं ते म्हणजे ते कौतुकास्पद आहे आणि सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे त्याच्यात काय फक्त सरकारचं नाही, सगळ्याच यंत्रणा, प्रेस, डॉक्टर्स, सगळ्यांनीच उत्तम काम केलं. याचा अर्थ असं वाटतं की संकट काळातच आपण चांगले वागतो? हे नाकारता येत नाही. आणि झालेल्या चुका, आता कसं आहे, मी सरकारच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे मी हँड्स ऑन त्याच्यात नसल्यामुळे
नाही, राष्ट्रवादीच्या एक नेत्या म्हणून काय वाटतं की हा निर्णय घ्यायला नको होता, किंवा हा निर्णय घ्यायला हवा होता, किंवा हा निर्णय असा घ्यायला हवा होता, असे असे कुठले मुद्दे सांगतायत? गेल्या 2.5 वर्षात आता कुठला घ्यायला हवा होता किंवा नको होता, किंवा म्हणजे तुम्हाला परत हे खूप अकॅडमिक वाटेल माझं, की 2 वर्षानंतर मिड डे मील प्रोग्राम जो आहे, तो मिड डे मील प्रोग्रामला खूप डिस्ट्रप्शन झाले. म्हणजे ते सगळं सातत्याने, मग तो पोचतोय वेळेवर, जातायत, त्याच्यात खूप डिस्ट्रप्शन झाले. त्याच्यावर जास्ती आम्ही क्लोज मॉनिटरिंग करायला पाहिजे होतं. म्हणजे पटकन एखादी बातमी येते, आपण लगेच, पण ते कटपेस्ट इकडे तिकडे असं होतंय. आता एक खूप चांगले अधिकारी एज्युकेशनला सूरज मांढरे म्हणून आले. ते स्वतः 15 दिवसात त्यांनी मला प्रॉमिस केलंय की मी हे नीट करतोय. माझं मुलं उपाशी नाहीये, पण डिस्रप्शन आहे. आता फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. आता माझं म्हणणं आहे की आमच्या विरोधकांनी, मी जर विरोधात असले हा तर मुद्दा घेतला असता. त्या घंटाच्या मागे लागले नसते. मी प्रत्येक शाळेत जाऊन फेसबुक लाईव्ह केलं असतं की माननीय उद्धवजी, अजित पवार, बाळासाहेब थोरात, ही मूल उपाशी आहे, किंवा ह्याला आज ही जी डाळ मिळाली आहे ना, ही चांगल्या दर्जाची नाही. तुमची 6 मुलं आहेत, बाळासाहेबांची 4, दादाची 2 आणि उद्धवजींची 2. तुमच्या 8 मुलांना हे अन्न चालणार आहे का? चांगला मुद्दा आहे. ही पोल खोल या सरकारची करा. कारण माझं स्वतःचं मत आहे की हे डिस्ट्रप्शन आणि इट्स बियॉन्ड, म्हणजे कोणी मुद्दामून केलेलं आहे कसं, पण मला प्रचंड वेदना झाल्या. कारण का ह्या राज्यातलं, जर आपण राज्यात असतो तर आपल्या प्रत्येक मुलाला किंवा कोणीही उपाशी झोपता कामा नये. बाकी आपण ब्रिज बांधू, मेट्रो बांधू, पण हंगर इज नॉट, इट्स जस्ट नॉट ऍक्सेप्टेबल. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे आपण जास्ती, आणि त्याला कारणं अनेक आहेत. आता हळूहळू शिक्षक येत आहेत, शाळा उघडतायत, काहीतरी नेटवर्कचा इश्यू झालाय, पण ते एक मला, आणि मला असं वाटतं की एसटी मध्ये ज्या टोकाच्या भूमिका झाल्या त्या अजून काय आम्ही करू शकलो असतो, की हा एसटीचा जो 5 महिने चाला, त्याच्यात किसने क्या पाया. म्हणजे त्याच्यात मी अनेक वेळा बघितलं, म्हणजे मुलं 5-5 किलोमीटर शाळेला जात होती चालत, 7 किलोमीटर, मुलांच्या परीक्षा असतील, कोविड मधून कुठेतरी आपण बाहेर पडत असतो, आणि म्हणजे ह्यांनी हट्टही सोडला नाही, मिसलीड झाले, जे काय झालं. पण पक्ष नेतृत्वाचा विसंवाद हे नव्हतं का? म्हणजे त्याच्यामध्ये संवादच नव्हता, कोण काय नाही, करतं. संवाद होता, असं कसं तुम्ही म्हणता. अनेक वेळा दादा आणि अनिल परबांनी एकत्र मीटिंग घेतल्या, पवारसाहेब स्वतः 3 वेळा डायलॉग साठी बसले. अनेक त्यांच्या जे घटक, आणि त्यांच्याही लिडरशिप मध्ये एकता नव्हती पूर्णपणे. त्याच्यात किती म्हणजे काही नेते असे आहेत की आम्ही सांगून थकलो, आणि ते सोल्युशन मोड मध्येच नव्हते. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की प्रत्येक गोष्टीचा उद्रेकच कशाला व्हायला पाहिजे. आपण एक समाज म्हणून इम्पेशंट झालोय का? म्हणजे तुम्ही म्हणजे आज आपण मीडियाबद्दल बोलतोय म्हणून मी तुम्हाला उदाहरण देते. 1 मिनिटात 25 बातम्या, एवढी घाई असेल ना तर नका बघू. बातम्या नाही कळल्या तर काही फरक पडणार नाही. किंवा वाचनामध्ये पटकन हेडलाईन वाचे, अरे आतमध्ये काय लिहिलंय, ही वाच तर बाबा, मग मी मला प्रश्न विचार. हे जे आपण एक समाज म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशनची जी वेळ आहे ती इतकी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना फक्त माध्यमांना आपण दोषी नाहीत, एक समाज म्हणून आपण एक आत्मचिंतन केलं पाहिजे की आपल्याला आपण काय पाहिजे. तुम्ही तो मध्यान्ह भोजनाचा मुद्दा काढला, तो खरोखर महत्वाचा आहे. इंग्लंड सारख्या देशामध्ये त्याच्यावरती पिढ्याच्या पिढ्या पोहोचल्या गेल्या, आणि त्याच्यात इतकं महत्व आहे की अनेक जणांनी त्याला मदत करत असतात. पण महाराष्ट्रात दुर्दैवाने हा शहरं सोडली, खेडेगावं सोडली, तर हा मुद्दाही अनेकांच्या लक्षामध्ये नसतो. अतिशय चांगला मुद्दा तुम्ही मांडला. नाही, तो दोन्ही, म्हणजे आज जे महाराष्ट्रात चाललंय त्या दोन्ही नेत्यांनी जर हा मुद्दा मांडला असता ना, तर हिस्ट्री उडायची की बाबा. म्हणजे मला विचारायला तर म्हणजे मला स्वस्थता होते, मी बाहेर त्याचं बोलत, तर मला वर्तमानपत्रातले अनेक लोक किंवा एनजीओज मध्ये लोक मला मेसेज पाठवतात. मी लगेच त्या डायरेक्टरला फोन करते, आणि म्हणजे सोलापूरचे आमचे शंभरकर नावाचे कलेक्टर आहेत, त्यांनी फार सुंदर ह्याच्यात काम केलंय. त्यांना पहिल्या दिवशी मी काहीतरी डिस्ट्रप्शन बद्दल कळलं, त्यांनी पूर्णपणे रिव्ह्यू घेतला त्या सोलापूरचा, आणि फ्लॉलेसली इट इज वर्किंग विदिन 2 days. आणि मी तुम्हाला, आमचं राज्य म्हणून नाही, मी प्रशासन त्याच्यात राज्यकर्ता आणि प्रशासन आपण 2 वेगळी आयडेंटिटीज म्हणून बघूया. पण महाराष्ट्रातलं प्रशासन जेव्हा कुठली गोष्ट मनावर घेतं, दे आर आउट ऑफ दिस वर्ल्ड. म्हणजे माझा स्वतःचा कोविडचा अनुभव आहे, अनेक स्कीम्सचा अनुभव आहे. जेव्हा कुठलंही सरकार मनावर एखादी गोष्ट, प्रशासन काय करू शकतं ते आपण
कधीच करू शकत नाही. ते खरंच आहे. रोजगार हमी योजनेसारखी योजना महाराष्ट्रानं दिली, महिलांसाठी आरक्षण ते पण महाराष्ट्रानं दिलं. मला असं वाटतं की भरपूर तंटामुक्ती, स्वच्छतेचा कार्यक्रम, गाडगे बाबा स्वच्छता अभियान, पुढे कार्यक्रम आपण देशाला दिले. पण जरा आवाज कमी पडला आहे सांगायला. असो, मला ते सगळ्याच गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगते, आता ते जिंगोइझममुळे काय झालंय, सगळे अखंड इलेक्शन मोड मध्ये, व्हेरी बोरिंग यार. सारखंच आपण एकामेकावर आरोप करत बसलो तर काम कधी करणार? हे डिसरप्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही 10% करा ना, माझं काय म्हणणं, 90% तरी कामं करा. पुट युअर हेड डाऊन अँड वर्क. तुम्ही काम कधी करणार? जर तुम्ही फायर फायटिंग अखंड करत राहिला तर कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं होणार? मुलाला 100पैकी 100 गणित पाहिजे, तू गणित सोडव ना. सारखं डिस्ट्रक्शन आलं तर तू 20% अभ्यास कमी करणार. त्याच्यामुळे पॉलिटिक्स, एनी जॉब यू टू टेक सिरियसली. आपलं विषयातलं गांभीर्य खूप कमी झालंय. 100% चलता है जो अप्रोच आहे ना आपला, चलता है इट विल हॅव इज लॉंग टर्म प्रिकॉशन्स. तुम्हाला खूप आता आयडियलिस्टिक वाटेल माझं बोलणं, पण 10-15 वर्ष अनेक देशांनी केलेलं आहे ना, अनेक देशांनी केलंय, अनेक राजकीय नेत्यांनी केलंय, उद्योग सम्राटांनी जे झाले चांगल्या अर्थाने त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे हा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. भरपूर वेळ तुम्ही दिलात. मी भक्ती कार्यक्रमाची सूत्र पुन्हा तुझ्याकडे. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC. कार्यक्रमात सर म्हणाले तसं बोलायला विषय भरपूर आहेत, पण वेळेची मर्यादा आहे. मी कार्यक्रमाची पुढची सूत्र लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संबोराम यांच्याकडे सोपवते. धन्यवाद भक्ती. दृष्टी आणि कोन या उपक्रमातला आजचा दुसरा कार्यक्रम होता आणि सुप्रियाताईंनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार. राजकारणात कशासाठी यायचं याबद्दलच्या सुस्पष्ट भूमिकेपासून ते आजचा सगळा संवाद कसा वेगवेगळ्या पातळीवर विसंवाद होतो आहे याबद्दलची तुमची सगळी मतं, तुम्ही म्हणत असलात की हे जरी युटोपिया आहे, पण प्रत्यक्षात हा सगळा प्रत्येक राजकारणातल्या माणसाने त्याचा पूर्ण विचार करायला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. त्यामुळेच राजकारणातील दिलदारी नाहीशी झाल्याची तुम्ही जी खंत व्यक्त केली ती पण आजच्या राजकीय परिस्थितीत खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. तुमचे लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार. या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने लोकसत्ताचे वाचक पण सहभागी झाले, त्यांचेही आभार आणि प्रायोजकांचेही आभार. धन्यवाद. लोकसत्ता दृष्टी आणि कोन मुख्य प्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. उद्या भेटणार आहोत आशिष शेलार यांना. नमस्कार.